आपण रेसिपीमध्ये बनवणार आहे चिकनचं चिक्का। आज हे सुक्का स्पेशली फॉर मी सम्यकसाठी बनवत आहे। त्याला चिकन खूप आवडतं। प्रथम मी याच्यामध्ये राईचे तेल घेतलेले आहे। मी नॉनव्हेज मोस्टली सांगितलं व्हिडिओमध्ये की मी राईच्या तेलात बनवते। राईच्या तेलात मी कढीपत्ता आणि 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत एकदम बारीक। हे बघा, बघतच आहात। छान त्यांना लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत, जसं की बघत आहात। आणि मी चिकन हड्डीवाला नाही घेतले, बोनलेस वाला घेतलेला आहे। करून घेतलेला आहे। हा 1.5 टमाटा आहे, मी अजून अर्धा टमाटा घेणार आहे। झालेला आहे। आता टमाटा ऍड करून घेतला। आता छान टमाटाही तेलात पोळून घ्यायचा आहे। 2 मोठे कांदे आणि 2.5 टमाटे वापरलेले आहेत। थोडं छान आंबटपणा येईल त्याच्यामध्ये। आपला कांदा टोमॅटो छान पोळून झालेला आहे बघा तेलामध्ये छान। आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया। कसुरी मेथी टाकून घेत आहे ह्याच्यामध्ये, थोडं छान टेस्ट येते। मी कोथिंबीर नाही वापरत, पण कसुरी मेथी वापरते, चिकनला छान टेस्ट येते। परतून घ्या ग्रेव्हीमध्ये। हवं तर तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकता। मी याच्यात जर लागलंच तर मी कोथिंबीर पण ॲड करेन। आता छान मेथी, कसुरी मेथी पण परतून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया। चिकनसाठी आगरी कोळी मसाला खूप आवडतो। मी बेसिकली चिकनची कुठली ग्रेव्ही बनवली तर मी हा मसाला ॲब्सोल्युटली ॲड करते। माझा घरगुती पण असतो, पण हा पण ॲड करते। तर आता हा मसाला पहिला ॲड करते। ॲड केलेला आहे। हा आगरी कोळी मसाला घेतलेला आहे, पोटेचा, हळद आणि आपला घरगुती मसाला। आता यांना छान एकजीव करून घ्यायचा आहे। आपण आपले 3 मसाले ॲड करून घेतलेले आहे, हळद, घरगुती मसाला आणि आगरी कोळी मसाला। आता छान हे एकजीव करून परतून घ्यायचं आहे। अजूनपर्यंत मीठ नाही ॲड केलेलं आहे, आता हळूहळू त्याच्यात मीठ ॲड करून घेते चवीनुसार। चवीनुसार आता मीठ ॲड करून घेतलेलं आहे। हे आता चारी मिश्रण पूर्ण एकजीव करून घेऊया। हे मी पहिला फास्ट गॅसवर केलेला, आता स्लो गॅसवरती छान करते, कारण का मसाला जळायला नको। मसाला छान परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण चिकन ॲड करून घेऊया। चिकन बघा छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, बोनलेस आहे, ह्याच्यामध्ये जरा पण हड्डी नाही आहे। ॲड करून घेतलेलं आहे। आता त्यांना पूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं, छान परतून घेऊया। आता चिकनला छान ग्रेव्हीमध्ये परतून घेतलेलं आहे। हे बघा छान ग्रेव्ही परतून घेतलेलं आहे, बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे। याच्यामध्ये काही वाटप नाही घातलंय, फक्त कांदा टोमॅटो आणि आपले घरगुती आणि एक थोडासा बाहेरचा मसाला ॲड केलेला आहे। फक्त साधी सिंपल रेसिपी आहे, कोणीही बनवू शकतो। कॉलेज स्टुडंट अँड कोणी बॅचलर वगैरे राहत असेल तर ती लोक इझिली ही रेसिपी बनवू शकतात। कोणाला नाही येत ती लोकही बनवू शकतात, इतकी हार्ड नाही आहे। थोडंसं आपण ह्याला मंद आचेवरती असंच ठेवायचं, ह्याच्यामध्ये काहीच पाणी वगैरे ॲड नाही करायचं। थोडंसं ह्याला मॅरिनेट होऊ देऊ ह्याच्यातच। मॅरिनेट करायला काहीच आधी मसाले नाही वापरले, असं तेलामध्ये छान शिजून होऊ दे। जर पाणी वगैरे काहीच नाही ॲड केले सध्या तरी, थोड्या वेळाने मी याच्यात पाणी ॲड करेन। चिकन छान परतून घेऊन थोडा वेळ असंच ठेवलेलं। आता याच्यामध्ये थोडं पाणी आणि बटर ॲड करते। आहे छानपैकी आता त्याला फिरून घेते। बटरने छान टेस्ट येईल त्याला, अजून टेक्स्चरही छान येईल। थोडंसं आता पाणी ॲड करून घेते मी, थोडंसंच ॲड केलंय, जास्ती नाही। त्याला तर झाकून ठेवते। थोडा वेळ चिकन झाकून घेऊया आणि छान
अशी आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे, पाणी पूर्ण सुकलेलं आहे त्याच्यातलं. अशा प्रकारे आपलं सुक्कं चिकन रेडी आहे. हे बघा, चिकनही छान शिजलेलं आहे, सॉफ्ट. हे बघा, सुक्कं चिकन रेडी आहे. हे आपण चपाती, भाकरी, घावणे कशासोबतही खाऊ शकतो. भातासोबत, पावांसोबत छान लागेल. थँक्यू. आपलं चिकन रेडी झालेलं आहे. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. थैंक यू. सुक्का चिकन रेडी आहे. दिस इज फॉर स्पेशल चिकन फॉर माय लिटिल ब्रदर सम्यक. कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांग. मी हा व्हिडिओ यूट्यूब आणि इन्स्टावरती पोस्ट करणार आहे. सी द टेक्स्चर किती ब्युटिफुल आलेलं आहे. प्लीज कमेंट अँड शेअर.